नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आता 21व्या सत्रामध्ये आहोत ज्याचं नाव आहे कृती विरुद्ध निष्क्रियता। आपण भाग 2 मध्ये आहोत। या भागामध्ये सुद्धा माझ्या बरोबर श्री पराग तांदळेजी आहेत। नमस्कार सर। नमस्कार। तर सत्र 21च्या या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। कृती विरुद्ध निष्क्रियता यावर आपण चर्चा करत आहोत। आधीच्या भागात आपण सर्जनशील आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढाकार घेण्यावर चर्चेला सुरुवात केली आहे। अनेक चांगले प्रकल्प अयशस्वी का होतात यावर आपण चर्चा केली आणि अशा निष्कर्षापर्यंत पोहोचलो की त्यामागचं कारण म्हणजे सर्जनशीलता आणि शिस्तीचा अभाव। आपण आता पृष्ठ क्रमांक 56 वरील प्रथम परिच्छेदावर देखील चर्चा केलेली आहे आणि आता दुसऱ्या परिच्छेदाकडे आपण जाऊया। सो परागजी, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हा दुसरा परिच्छेद वाचणार का प्लीज? येस, तर मग दुसरा परिच्छेद देखील येते आहे। ते म्हणतात की मग एके दिवशी काही ना काही कारणाने तुम्ही अचानक जागे झालात आणि तुम्ही जे काही बघत आहात पाहत आहात ते तुम्हाला खरोखर आवडत नाही आजूबाजूला। मग आपण प्रत्यक्षात काय पाहतो? खूप सारे दुःख, खूप अन्याय, खूप कमी प्रेम, खूप त्रास होतो। तर या पार्श्वभूमीवर तुम्ही आधी पाहिलेल्या सावल्या जिवंत होत असतात आणि दुःखाच्या सावल्या आहेत आणि तुम्ही लक्ष वेधून घेतात आणि तुम्ही त्या संदर्भात काहीतरी करण्याचा निर्णय घेतात। नक्की। तर माझ्या मते हा दुसरा दृष्टिकोन आहे की अचानक तुम्ही काहीतरी करायचे ठरवले कारण आता तुम्हाला असे वाटते की सर्व काही एकत्र येत आहे आणि बऱ्याच गोष्टी घडत आहेत। तर जगात खूप सारे दुःख आजूबाजूला तुम्हाला दिसते। ओके, अगदी म्हणजे तुमचं गोड स्वप्न जे आहे ते तुम्ही स्वप्नामध्ये काही गोड गोष्टी बघत आहात आणि अचानक ते चक्काचूर झालेलं आहे आणि तुम्ही भानावर आलेला आहात, अशी कुठली तरी भावना निर्माण होते। बरोबर। तर अगदी पुढे म्हटले आहे की आता तुम्हाला पुढाकार घ्यायचा आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि तुम्ही पावले उचलण्यास तयार आहात। तुम्ही बदल घडवून आणण्याची तुमची खूप अशी तीव्र इच्छा आहे। तर या संदर्भात तुम्ही काय करता? आता हा एक प्रश्न आहे। बरोबर। तर जसं की तुम्ही तपशीलवार योजना बनवण्यामध्ये तुम्ही महिने आणि वर्षानुवर्षे तुम्ही घालवायला हवीत का तुम्ही सभोवतालचे दारिद्र्य, दैन्य आणि जी लोकांची जी व्यथा आहे ती दूर करण्यासाठी चटकन कुठल्या तरी उपक्रमामध्ये घाईघाईने तुम्ही सहभागी होणार? अच्छा, तर खरोखरच हे चांगले प्रश्न आहेत जे तुम्हाला या परिच्छेदामध्ये दिसत आहेत। जेव्हा तुम्ही जागे व्हाल, तुमच्या मनात विचार येतात की तुम्ही महिने आणि वर्ष घालवावीत आणि हे जे काही सर्व दुःख, जे दैन्य तुम्हाला दिसतं आहे तुमच्या आजूबाजूला, ते दूर करण्यासाठी एक तपशीलवार योजना बनवावी किंवा समजा एखाद्या संस्थेत सामील होऊन जावं जी आधीच काहीतरी करत आहे जेणेकरून तुम्हाला लोकांमधील त्रास जो आहे तो दूर करता येईल। मग तुम्हाला काय वाटतं ह्याबाबत काय व्हायला पाहिजे? होय, मला या प्रश्नाचे उत्तर असं वाटतंय की प्रत्यक्षात खूप वेळ वाट बघणे, महिने योजनेवरती वेळ घालवणे आणि नंतर कृती करणे किंवा पुढाकार घेणे आणि दुसरी गोष्ट आहे की नाहीतर घाईने काहीतरी करणे, या दोन्ही गोष्टी बरोबर नाहीत, बॅलन्स नाहीये। आपण निश्चितपणे कृती केली पाहिजे परंतु अध्ययन चक्र त्यामध्ये देखील आपण गुंतले पाहिजे। ओके। तर म्हणून सर्वात आधी परिस्थितीचा, त्यात गुंतलेल्या लोकांचा आणि तुमच्या समोरच्या असलेल्या संधीचा व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल। ओके। आणि इतरांशी सल्लामसलत देखील करू शकतो आणि मग आपण कृती हाती घेऊ शकतो। वेळोवेळी आपण काय केले यावर विचार देखील करायचा आहे। आपल्या कृती आणि परिणामांचे आपल्याला अनालिसिस करायचे किंवा त्यांचं मूल्यांकन करायचं आहे। त्यासोबत आपल्या कृतीचे किंवा उपक्रमाचे स्वरूप आणि त्याची पद्धती देखील आपल्याला सतत सुधारायची आहे आणि सुधारित कृती अंमलात आणायची आहे। मग याने काय होणार आहे की पुन्हा त्याच चक्राचे अनुसरण आपण करतो आणि यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या विचारांमध्ये तसेच तुमच्या कृतीमध्ये बदल देखील प्रतिबिंबित व्हायला हवेत। वाह, अगदी तुम्ही योग्य सांगितलेली ही जी पद्धत सांगितलेली आहे की दोन्ही दृष्टिकोन टोकाचे आहेत की आपण योजना बनवत राहायचं आणि नाहीतर मग त्वरित काहीतरी कशामध्ये तरी जॉईन व्हायचं। मग आपण काय केलं पाहिजे तर वास्तवाचा, परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे। जसं तुम्ही म्हणालात, तुम्ही फक्त ते अभ्यासण्यासाठी महिने वर्ष घालवू शकत नाही। प्रत्यक्ष परिस्थितीत काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे। तर ते प्रथम समजून घ्या, मग कामाला सुरुवात करा आणि मग थांबा।
चिंतन करा, म्हणजे थोडंसं रिफ्लेक्ट अपॉन द सिच्युएशन. उदाहरणार्थ प्रकल्पाचे स्वरूप काय आहे यावर अवलंबून तुम्ही अनेक दिवस किंवा तास किंवा महिने काही असो, पण तुम्ही कुठेतरी थांबा, विराम द्या आणि तुम्ही जे केले त्यावर विचार करा. कदाचित तुम्ही काहीतरी चांगलं केलं असेल, कदाचित तुम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टी झाल्या असतील, मग तुम्ही या दोन्ही गोष्टींमधनं शिकणार आहात. मग तुमचा दृष्टिकोन सुधारेल आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल. खूपच छान, खूपच छान. पण मग आता जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या कृती, चिंतन, सुधारणा यात गुंतला आहात, तर नक्कीच यामुळे आपले डोळे उघडणार आहेत आणि सुरुवातीला जे आपण विचार करतो त्यापेक्षा खूप वेगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. बरोबर आहे? अगदी बरोबर. सो ही अध्ययन चक्राची ही प्रक्रिया आहे, ती आपल्यामध्ये अनेक बदल घडून आणणार आहे. जसं तुम्ही म्हणालात की बदल घडून आणलेच पाहिजेत. सो उदाहरणार्थ पहिला बदल असा आहे की आपण ज्या वास्तवाशी संवाद साधतो त्याबद्दलची आपली जी समज आहे ती अधिकाधिक अचूक होईल, की नक्की परिस्थिती काय आहे, नक्की वास्तव काय आहे हे आपल्याला समजेल आणि ती समज अधिकाधिक विकसित होत जाईल. कारण जेव्हा आपण एखादा प्रकल्प किंवा एखादा कुठल्याही प्रकारची कृती हाती घेतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की वास्तविकता एक प्रकारची असते, असा आपला समज असतो आणि आपल्याला असं वाटतं की या प्रकारची ही कृती जर मी इथे केली तर मी त्या वास्तविकतेमध्ये जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यांच्यावरती मी लक्ष देऊ शकतो. परंतु कृती आणि चिंतन या प्रक्रियेत मला वास्तव अधिक चांगल्या प्रमाणे समजून घेण्यासाठी, अधिक अचूक आणि परिपूर्ण बाजूने समजून घेण्यासाठी नक्कीच मदत होते. कारण तुम्ही त्या अध्ययन चक्रामध्ये आहात. त्यामुळे आता तुम्हाला एक सामाजिक आर्थिक विकास कार्यक्रम निवडण्यास सांगितलं जाणार आहे, ज्याच्याशी कदाचित तुम्ही परिचित आहात किंवा कदाचित एखादा कार्यक्रम जो तुम्हाला किंवा तुमच्या समुदायासाठी लाभदायक आहे. ऑलराईट, कळलेलं आहे. आणि मग तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर काही प्रश्न मी आता विद्यार्थ्यांना देणार आहे. पहिला प्रश्न, ज्यांनी हा कार्यक्रम सुरू केला त्यांना तुमच्याबद्दल काय माहिती होतं किंवा त्यांना तुमच्याबद्दलचं जे काही वास्तव आहे त्याच्याबद्दलची किती माहिती होती त्यांच्याकडे. आणि दुसरी म्हणजे तुमच्या समाजाच्या गरजा, आकांक्षा आणि सामर्थ्य आणि कमकुवतपणा, संसाधनं याविषयी त्यांनी कसा शोध काढला, त्यांनी कसं समजून घेतलं, त्याबाबत त्यांनी कसे निष्कर्ष काढले, त्यांना ते खरंच सगळं समजलं होतं का, हा पण एक प्रश्न आहे. त्यांनी काही तपास केला का, त्यांनी काही सर्वेक्षण केलं का, तुमच्या समाजाबद्दल त्यांची जी धारणा होती ती अगदी अचूक होती का, बरोबर त्यांचं काम होतं का, त्यांचं ज्ञान पुरेसं होतं का. मला वाटतं ही एक अतिशय चांगली कृती आहे की ज्याच्यावरती आपण विचार करू शकतो. हे प्रश्न आहेत ज्यावर आपण चर्चा करू शकतो. कदाचित तुमच्या अध्ययन जोडीदाराशी तुम्ही चर्चा करू शकता आणि तुम्हाला अशा काही प्रकल्पाची माहिती आहे का ते पहा, ज्यामध्ये तुम्ही कदाचित तुमच्याच समुदायात सहभागी झाला असाल किंवा त्यांच्या आजूबाजूला हा प्रकल्प घडला असेल आणि मग तुम्ही या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी 4 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे आणि हे तुमचं पहिलं प्रात्यक्षिक पण आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक काय आहे हे तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवरती दिसतं आहे. ते व्यवस्थित ते प्रश्न एकदा वाचा. 4 मिनिटांसाठी तुम्ही तुमचा व्हिडिओ थांबवायचा आहे आणि त्याच्यानंतर परत हा व्हिडिओ तुम्ही सुरू करायचा आहे. ग्रेट. तर तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सखोलपणे समजून घेतला असेल आणि तुम्हाला हे प्रत्यक्षात उदाहरण द्यायचं आहे. कदाचित तुमच्या आजूबाजूला घडला नसेल पण तुम्ही तो जवळून एखादा प्रकल्प बघितला असेल किंवा त्या प्रकल्पाचे तुमचे ओळखीचे कोणीतरी त्या प्रकल्पामध्ये होते, असंही असू शकतं. पण ह्याचा थोडासा तुम्हाला नीट सखोल विचार करायचा आहे की किती त्या जो प्रकल्प ज्यांनी सुरू केला त्यांना तुमच्याबाबत किती माहिती होती. ठीक आहे, सो तुमचं उत्तर आलेलं असणारच आहे. पण सध्या मी पराग सरांना विचारते की तुमचा काही असा अनुभव आहे का, एखाद्या प्रकल्पाबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का आणि या परिच्छेदाबद्दल सुद्धा.
निश्चितच मॅडम, की बरेच प्रकल्प आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसत असतात आणि ते सामाजिक असतील, आर्थिक असतील, तर अशी बरीच प्रकल्प आहेत आणि त्या प्रकल्पांबाबत मी आपल्या सर्वांसोबत काही विचार मांडू इच्छितो. जसे की आपल्या आत्तापर्यंतच्या अभ्यासाने आपल्या सर्वांना माहिती आहे की आणि याची जाणीव देखील निर्माण करून दिली आहे की आपल्या सामुदायिक सेवेचा आणि आपण राबवत असलेल्या काही प्रकल्पांचा उद्देश हा स्थानिक लोकसंख्येला किंवा स्थानिक जे जनता आहे, लोक आहेत, तर त्यांना सहाय्य करणे आहे, सक्षम करणे आणि त्यांना सहभागी करून घेणे असं आहे. बरोबर. तर मुख्यतः त्यांना सक्षम करण्यासाठी त्यासाठी त्यांची संपूर्ण कुटुंब, उदाहरणार्थ तरुणांचा गट, मित्र आणि शेजारी यांचा यामध्ये समावेश असणे आवश्यक आहे. आणि हे अर्थातच मैत्री, सेवा आणि सहकार्याच्या या भावनेने केलं पाहिजे. तर अशा वातावरणात जर वातावरण असं असेल तर ह्या वातावरणामध्ये व्यक्तीची जी खरी क्षमता आहे ती पूर्णपणे विकसित होत असते आणि संपूर्ण समाजाची भरभराट होत असते. तर सामुदायिक सेवेच्या तयारीचा एक महत्त्वाचा पैलू आम्ही ज्या लोकांना सेवा देऊ इच्छितो त्यांना चांगल्या प्रकारे देणे, जाणून घेणे सर्वात प्रथम आणि त्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनाला आकार देणारी परिस्थिती प्रथम समजून घेतली पाहिजे. नक्की वास्तव काय आहे? नक्कीच वास्तव काय आहे. तर आमचे प्रयत्न लोक आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती जाणून घेण्यापासून सुरू होतात. नक्कीच. आपण त्याला रियालिटी चेक करणे असं देखील इंग्रजीमध्ये म्हणतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा आणि समाजाच्या जीवनाचे अनेक आयाम आहेत जे आपल्याला उत्तरोत्तर समजून घेणे आवश्यक आहे. आता इथे उत्तरोत्तर याचा अर्थ असा होतो की एखाद्या प्रकल्पाच्या सुरुवातीस आपण लोक आणि त्याच्या सभोवतालचे जे काही पैलू समजून घेऊ शकतो. परंतु जसे जसे आपण प्रकल्पाची अंमलबजावणी करत जातो किंवा प्रकल्प जसा जसा पुढे सरकत जातो तसतसेच आपली समज ही देखील विकसित होत असते, कारण की आपण अनुभव मिळवत जात असतो. आणि आपण काय समजून घेणे आवश्यक आहे तर अर्थात सामाजिक परिस्थिती, सामूहिक, धार्मिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि बरेच काही आहे जे आपण समजून घेतले पाहिजे. जे विविध डायमेन्शन्स आपण समजून घेतले पाहिजे. यापैकी प्रत्येक परिस्थिती व्यक्ती आणि गट यांच्या वर्तनावर, त्यांच्या वृत्तीवरती ती प्रभाव पाडत असते आणि त्यांच्यातील स्वभाव आणि त्यांच्या समुदायाच्या सर्वांगीण कल्याणावरती देखील त्याचा हा निश्चितपणे प्रभाव पडत असतो. म्हणूनच लोक आणि परिस्थिती समजून घेण्याची वास्तविकता ही वाचता येणे ही देखील एक क्षमता आहे. बरोबर. आणि जी कालांतराने ती हळूहळू विकसित होत जाते कारण आपण समाजात अधिक सखोलपणे काम करण्यामध्ये हळूहळू सुरुवात करत असतो. नक्कीच कृती करायला सुरुवात करतो. तर आता वास्तव वाचण्याची आणि समजून घेण्याची ही जी संकल्पना आहे ती अधिक चांगल्या प्रमाणे समजून घेण्यासाठी मी एक उदाहरण आपल्या सर्वांसोबत शेअर करू इच्छितो. नक्कीच. तर आता एक सामुदायिक प्रकल्प आहे जो की अतिशय उत्साही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक छानसा असा संघ आहे, गट आहे, त्यांनी तो राबवला होता. ज्यांना समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची किंवा विधायक करण्याची त्यांना इच्छा होती. तुम्हाला माहिती आहे की त्या वयामध्ये महाविद्यालयीन जे वय असतं त्यामध्ये तुम्हाला खरोखर काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असते. बरोबर. तर आणि तो आग्रह आणि काहीतरी करण्याची जी सर्जनशील प्रेरणा असते, आपल्याला वाटतं की काहीतरी करावं, चांगलं करावं वगैरे. तर त्यामुळे या गटाने एक परिसर निवडला. अर्थात ही शहरी परिस्थिती होती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय स्थापन करण्याचा त्यांनी एक निर्णय घेतला. अरे वा, छान. सिनियर सिटीजनसाठी छानशी लायब्ररी तयार करायची होती. तर वृद्ध लोकसंख्येसाठी ही एक उत्तम सेवा असेल असं त्या गटाला असं वाटलं. त्यांनी इतर ठिकाणीच्या खूप साऱ्या अशा सक्सेस स्टोरी, यशोगाथा ऐकल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारचा स्वरूपाचा जो प्रकल्प आहे तो ज्येष्ठांना एकत्र येण्यासाठी, वाचण्यासाठी, वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके पाहण्याची आणि समाज बांधणीसाठी एक जागा तयार होईल असं त्यांना वाटलं. नक्कीच. आता त्या ज्येष्ठ नागरिकांना देखील आपण जगाशी जोडलं जाऊ, आपण जगाशी संपर्क साधू शकतो असे वाटेल आणि अर्थात मुलांना असं वाटत होतं आणि त्यांच्यासाठी हा एक चांगला मनोरंजनाचा उपक्रम ठरेल अशी त्या गटाची मुलांची समज होती. मग ते कामाला निघाले. प्रकल्प सुरू करण्यात आला. एक रस्त्यावरती एक प्रशस्त सहज प्रवेश करण्यायोग्य त्यांना एक छानशी अशी एक असं जागा मिळाली, स्पेस मिळाली आणि तिला पटकन काही टेबल, खुर्च्या, कपाटांनी त्यांनी
सुंदरपणे सुसज्ज केलं. बरं. आता पुस्तकांनी भरलेले सुंदरसे असे शेल्फ तिथे आणले गेले. त्यांच्या महाविद्यालय, इतर व्यक्ती आणि संस्थांनी भरपूर सारं डोनेशन देखील केलेलं होतं. त्यामुळे आता भरपूर वाचन साहित्य उपलब्ध झालं. मात्र दिवस आणि आठवडे उलटले तरी बहुतांश ज्येष्ठ नागरिक या ग्रंथालयात प्रवेश करत नसल्याचे दिसून आले. अरे बापरे. अच्छा. त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेकडे ते खरेच येत नव्हते. तर आता ही तर थोडीशी गडबड झाली, ट्रिकी सिच्युएशन झाली. तर आता काय चूक झाली याचे मूल्यमापन करण्यासाठी आणि या थंड प्रतिसादाची जी कारणे आहे ते शोधण्याचं ठरवून अनेक महिन्यानंतर वरिष्ठ नागरिक का येत नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी या टीमने सुरुवात केली. की का होते असं, आपण एवढं सगळं तर तयार केलं सगळं, पण रिस्पॉन्स का मिळत नाही. मग त्यांनी अनेक नागरिकांची त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. नागरिकांशी त्यांनी झालेल्या संभाषणांमध्ये त्यांना असं लक्षात आले की यापैकी बहुतेक ज्येष्ठ नागरिकांचे फक्त मूलभूत शिक्षण झालेले होते आणि त्यांना जेमतेम हे वाचता येत होते. आणि जे काही चांगले वाचू शकत होते, ज्यांना वाचण्याची कला होती किंवा जमत होतं, तर ते त्यांच्या इतर वैयक्तिक कामामध्ये गुंतलेले होते. जसं की कुटुंबांना मदत करणे, आणि त्यापैकी अनेक बहुतांश ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना काही आरोग्याविषयक काही आव्हाने होती. तुम्हाला माहित आहे की त्या वयात प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या होत्या. बरोबर. जरी ती लायब्ररी अतिशय सुंदर पद्धतीने चांगल्या इंटेन्शननी जरी तयार केलेली होती, परंतु मूलभूत गरजा ह्या प्रकल्प तयार करणाऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे तो प्रकल्प पूर्णपणे हा अयशस्वी झाला. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यापूर्वी किंवा सुरू करण्यापूर्वी प्रकल्प गटाने लोकसंख्येचे सर्वेक्षण केले असते आणि अर्थपूर्ण जर संवाद साधला असतं तर त्या लोकसंख्येची जी गरज आहे तर ते अधिक त्याचे चांगल्या पद्धतीने मूल्यांकन केले असते. तर हे असं झालं नसतं. खरं पाहायचं गेलं तर वास्तविकता वाचण्याची ही क्षमता आहे. जसे की आपण आधी चर्चा केली होती की समुदायाची अधिक जवळून गुंतल्याने अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो, कनेक्ट झाला पाहिजे समूह. तर परिस्थितीचा सतत अभ्यास करणे, त्याचा इथे सतत शब्द वापरलेला आहे, आणि त्याचे मूल्यांकन करणे आणि वास्तविकतेचे आणि आपली समज सुधारणे हे प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पाच्या किंवा प्रोजेक्टचं जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर आपण सांगितल्याप्रमाणे वास्तवाचे भान अथवा वास्तव चांगल्या पद्धतीने समजणे किंवा वाचता येणे हे आवश्यक आहे. वाह, खूपच छान. तुम्ही हे उदाहरण जे दिलं ते अतिशय परिपूर्ण उदाहरण दिलं होतं की त्यांना करायचं काहीतरी छान होतं पण त्याची गरजच तिथे नव्हती. मग अशी एक तज्ञ व्यक्ती, एक अशी व्यक्ती आहे असं म्हणतात की ज्याच्याकडे उपाय आहे आणि तो समस्या शोधत असतो. जे त्याच्यानुसार त्यांनी तयार केलेल्या उपायासाठी चांगलं असतं, म्हणजे तो उपाय तिथे लागू करतो. हे कदाचित विनोदीपणे इथे मांडलं असेल, परंतु दुर्दैवाने या विधानात काही अशी सत्य देखील आहेत. आणि अशा तज्ञांनी घेतलेले बरेच उपक्रम स्थानिकांना आवश्यक असलेल्या गोष्टींची जुळतच नाही. कारण की इथे मला एक किस्सा आठवतो की जो सांगितला गेलेला आहे. आझादी सर नेहमी सांगतात की एक किस्सा आहे, तर काही तज्ञांचा एक गट होता ज्यांना असं समजलं की एका गावातील महिलांना दररोज काही वेळा जवळच्या नदीवर जावं लागायचं. ठीक आहे, अर्थातच पाणी आणण्यासाठी त्या जायच्या आणि परत यायच्या. जवळच्या नदीवरती म्हणजे काही किलोमीटर त्यांना चालत जावं लागायचं. तर एक दिवस तिथे एक तज्ञ व्यक्तींचा गट आला आणि ते म्हणाले, वा, आमच्याकडे ह्याच्यासाठी खूप चांगला उपाय आहे. म्हणजे आम्ही काय करणार, आम्ही इथे बोरवेल तयार करणार. आणि त्यांनी त्या गावात पैसे ओतण्याचं ठरवलं की आपण ह्यांना हे सोल्युशन देऊया. आणि त्यांनी काही विहिरी खोदून घेतल्या, त्या विहिरींवरती पंप लावले, हातपंप लावून त्यांची चाचणी केली आणि अतिशय भव्य दिव्य समारंभात त्यांनी त्या विहिरींचं उद्घाटन केलं. ठीक आहे. आणि आता किमान या गावाचा खरा प्रश्न आपल्याला सोडवता आला याचा त्यांना खूप आनंद झाला आणि खूप तिकडे खूप त्याचं सेलिब्रेशन वगैरे करण्यात आलं. पण काही महिन्यांनी त्यांनी ठरवलं की आता आपण परत जाऊ आणि खरोखर हे पंप किती काम करत आहेत ते बघूया, काही अडचण तर नाहीये ना वगैरे वगैरे. आणखीन काही बोर खोदण्याची गरज असेल तर आपण बघू शकतो. पण मग गावात पोचण्याआधी गावातील बायका पुन्हा डोक्यावर हंडी घेऊन नदीकडे पाणी आणायला जात आहेत असं त्यांना एकत्र चित्र दिसलं. मग ते म्हणाले, अरे पंप खराब झालायत का, पंप चालत नाही आहेत का. त्यामुळे त्यांनी गावामध्ये धावत धावत जाऊन आधी सगळे पंप तपासले, चेक केले.
पण ते सगळे काम करत होते, कार्यरत होते. दुसरा पंप त्यांनी तपासला, तो सुद्धा चालू होता. सर्व पंप चेक केले, सगळे चालू होते. मग सर्व पंप बसवल्याच्या पहिल्या दिवसापासून ते व्यवस्थित काम करतायत असं त्यांच्या लक्षात आलं. मग ते म्हणाले काहीतरी इथे गडबड आहे. मग स्त्रिया जेव्हा त्या परत आल्या गावातल्या, तेव्हा त्यांनी त्या सगळ्यांना बोलवलं आणि ते म्हणाले की आम्ही एवढी मेहनत घेतली, एवढा वेळ तुम्हाला दिला, एवढं संसाधनं गुंतवली आणि आम्ही हे पंप तुमच्या गावात बसवले जेणेकरून तुम्हाला आराम मिळेल, एवढं चालत जाण्याची गरज नाहीये. आणि आम्ही आता परत इथे आलोय तर असं दिसतंय की तुम्ही परत ती हंडे डोक्यावरती घेऊन परत पाणी आणण्यासाठी जाता आहात आणि अनेक किलोमीटर चालायला तुम्ही अजूनही तयार आहात. तर असं का, काय झालं आहे? त्यामुळे महिला काही बोलल्या नाहीत सुरुवातीला. मग त्या थोड्या वेळ गप्प राहिल्या आणि मग एकीने सुरुवात केली की एक महिला त्याच्यातली जी होती ती म्हणाली, खरं सांगू का साहेब, आमच्या गावात आमच्यासारख्या महिलांना घराबाहेर पडू दिलं जात नाही. आम्ही नेहमीच घरात बंदिस्त असतो आणि घरातून बाहेर पडण्याची, एकमेकींना भेटण्याची, एकमेकींशी बोलण्याची ही एकच शक्यता असते, ती म्हणजे आम्ही एकत्र बाहेर पडतो आणि सगळेजण हंडी घेऊन नदीवरती पाणी आणायला जातो. आता तुम्ही हे जे आमची एकच जी आनंदाची बाब होती आमच्या आयुष्यामध्ये, जी आम्ही एकत्र करू शकतो, तीच तुम्ही आमच्याकडनं काढून घेतली. त्यामुळे आमच्या घरासमोर आम्हाला बोरवेल नकोच आहेत, आम्हाला नकोच होत्या. आम्ही पाणी आणण्यासाठी सर्व अंतर जेवढं काही किलोमीटर आहे आम्हाला आनंदात आम्ही जाऊ शकतो. किमान आम्ही एकमेकींशी बोलू शकतो, एकमेकींना भेटू शकतो, सुखदुःखाच्या गोष्टी करू शकतो. म्हणून इथे म्हटलं आहे की तज्ञ ते असतात जे स्वतःकडे आधीच तयार असलेल्या उपायांसाठी समस्या शोधत असतात. इथे जर त्यांनी थोडंसं विचारलं असतं कदाचित दुसरा काहीतरी उपाय त्यांना सापडला असता. म्हणून आपण थोडीशी जी चर्चा केलेली आहे, खरोखर पहिली पायरी म्हणजे आपण ज्या लोकसंख्येची सेवा करू इच्छितो त्यांची वास्तविकता जाणून घेणं आणि नंतर आपण अशा सामुदायिक प्रकल्पांबद्दल चर्चा करणार आहोत जे तुम्हाला पूर्ण करायचे असतील. सेवा अध्ययन कृतीबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला दिसेल की ते पुन्हा प्रत्यक्षात वास्तव समजून घेऊनच सुरू होतात. म्हणजे तुम्हाला एक सर्वेक्षण केल्याशिवाय तुम्ही त्याची सुरुवात नाही करू शकत. त्यामुळे समाजाची वास्तविकता वाचून तुम्ही आता सेवा करण्याचं ठरवलेलं आहे. रीडिंग द रियालिटी. त्यानुसार वास्तविकता स्पष्टपणे समजून वाचून घेऊन तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न कराल, यामध्ये आम्हाला नक्कीच शंका नाही आहे. त्यांना काय हवं आहे ते तुम्ही आधी ठरवू नका. तुम्ही तज्ज्ञ आहात, पण आधी समजून घ्या की समस्या काय आहे आणि मग पुढे काम सुरू करा. कारण नुकताच स्वतःकडे नुसताच जो उपाय आहे तो घेऊन गेला तर नक्कीच आपण खड्ड्यात पडू, याच्यात काही शंका नाही आहे. हे चुकीचं ठरेल कारण त्यांची कदाचित त्याची गरजच नसेल त्यांना. त्यामुळे पुन्हा तुम्हाला शिस्तबद्ध आणि सर्जनशील व्हायचे असेल तर तुम्ही ते करायचं नाही आहे. त्यामुळे गोष्टी जशा आहेत तशा समजून घेण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून जे सहजपणे वरवरचं दिसतं ते वास्तव आहे असं आपण मानू शकत नाही. त्यामुळे गोष्टी खरोखर कशा आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये खोलवर जाण्याची गरज आहे. परंतु आपण एक छोटीशी पुनरावृत्ती करूया की जोपर्यंत आपल्याला वास्तविक परिस्थिती स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण आपली कृती पुढे घेऊन जाऊ शकत नाही. बरोबर आहे? अगदी बरोबर. मग तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तुम्हाला वास्तवाची किती माहिती आहे आणि तुम्ही कृती कशी कराल यामध्ये समतोल असण्याचा प्रश्न येतो. म्हणूनच अर्धवट ज्ञान घेऊन आपण जीवनामध्ये अनेकदा अनेक उपक्रम सुरू करतो, काहीतरी कृती सुरू करतो, पण ती खरोखर करणं हे धोक्याचं असतं. जोपर्यंत आपण तिथे अस्तित्वात असलेल्या वास्तविकतेचा सतत अभ्यास करत नाही, त्यावर चिंतन करत नाही आणि त्यानंतर त्या वास्तविकतेशी संवाद साधत नाही आणि त्यानंतर त्याबद्दलची आपली समज सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपला जो प्रकल्प आहे तो आपण नक्कीच पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. मग स्वतःच्या अज्ञानाकडे दुर्लक्ष करणे खरंच अक्षम्य आहे. त्याला दुसरं काही क्षमा नाही करता येणार आपल्याला. जर आपल्याला वाटत असेल की आपण तज्ज्ञ आहोत, आपल्याला सर्व काही माहिती आहे, माझ्याकडे सगळे सोल्युशन्स आहे, तर ही एक समस्या आहे असं समजूया. त्यामुळे आधी आपल्याला मान्य करावं लागेल की आपल्याला सर्व वास्तव माहीत नसतं. वी डोंट नो द रियालिटी, ॲक्च्युअल रियालिटी. आणि आपल्या स्वतःच्या कल्पनेचा आग्रह धरण्यापेक्षा ते वास्तविकतेशी का जुळत नाही हे शोधून काढलं तर कदाचित तुम्हाला ते सोपं होईल
आणि हा जो प्रकल्प आहे तुम्हाला हाती घ्यायचा आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकाल. तर आता धडा 8चा पहिला भाग संपवण्याआधी या भागात तुम्हाला दिलेलं एक प्रात्यक्षिक मी पटकन स्पष्ट करू इच्छिते. तुम्ही आत्ताच तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा केलेली आहे त्याबद्दल की तुम्ही असा सामाजिक आणि आर्थिक विकासाचा प्रकल्प निवडा, प्रत्यक्ष प्रकल्प ज्याच्याशी तुम्ही परिचित असाल. कदाचित तुम्ही खरोखरच त्या प्रकल्पाचा भाग होता, कदाचित तो तुमच्या आजूबाजूला घडला आहे, समुदायासाठी होता, तुम्ही त्यामधील कदाचित लाभार्थी होता, म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ झालेला आहे आणि मग तुम्ही त्याचं विश्लेषण करायचं आहे. अर्थात प्रश्न तुम्हाला दिलेले होते, ज्यांनी कार्यक्रम सुरू केला त्यांना तुमच्याबद्दल किती माहिती आहे हे तुम्ही स्पष्ट कराल. माहिती नसेल तर ते तुम्ही स्पष्ट करा, ती पहिली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ते म्हणजे तुमच्या समाजाच्या गरजा, आकांक्षा, सामर्थ्य, कमकुवतपणा आणि संसाधनं याबाबत त्यांनी कसं ठरवलं, त्यांनी कसं शोध केला, काही सर्वेक्षण केलं का की दुसऱ्या पद्धतीने शोधून काढलं. तर ह्याच्यावरती तुम्ही विचार करायचा आहे. कदाचित कोणी घरी येऊन तुमच्या मुलाखती घेतल्या असतील, तुमच्या पालकांच्या, तुमच्या आजी आजोबांच्या, तुमच्याशी ते येऊन बोलले का, त्यांनी काय केलं, किंवा त्यांनी फक्त सरकारी संस्थांचा अहवाल वाचला आणि ठरवलं की या समुदायामध्ये जाऊन असं काहीतरी करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला विचारपूर्वक ह्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आणि तिसरा जो प्रश्न आहे की तुमच्या समाजातील वास्तवांची त्यांची धारणा अचूक होती का, त्यांना समजलं होतं का की तुमच्या समाजामधलं किंवा तुमच्या समुदायातलं वास्तव काय आहे, ते पुरेसं होतं का, ते चांगलं होतं का. आणि मग जो शेवटचा प्रश्न आहे की त्यांना तुमच्या समाजाचे वास्तव समजण्याची पद्धत जी प्रकल्प सुरू झाल्यापासून बदलली आहे का, म्हणजे मध्ये मध्ये येऊन त्यांनी प्रश्न विचारलेत का, मध्ये मध्ये येऊन त्यांनी संवाद तुमच्याशी साधला आहे का. तर त्यामुळे त्यांना वास्तविकतेची अधिक जाणीव झाली आणि वास्तविकता सखोल समजण्यासाठी त्यांची जी क्षमता होती ती अधिक वाढली आणि प्रकल्प यशस्वी होण्याचा जो काही संबंध आहे तो तुम्हाला इथे दिसून आला. त्यांनी काही बदल केले का ह्याच्यावरती पण तुम्ही विचार करा, जे तुम्हाला प्रत्यक्षात दिसले, समजले. बरोबर आहे. म्हणजे काय की प्रकल्प राबवण्याची त्यांची पद्धत किंवा तुमच्या समुदायाला चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या परिणामी त्यांनी प्रकल्पात आणलेले कोणते बदल होते का ते सुद्धा तुम्ही समजून घ्यायचे आहेत. आपण धडा 8च्या पहिल्या भागाच्या शेवटी आलेलो आहोत. आता सामुदायिक कृतीत आपण जेव्हा अध्ययन चक्राचा वापर करतो तेव्हा आणखी कोणते बदल होतील हे आपण आता दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. परागजी, तुमच्या ॲक्टिव्ह ह्याच्याबद्दल, सहकार्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रमैत्रिणींनो, लगेचच भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.